ब्रिटिशाच्या जहाजातून उडी मारणारा तो कैदी कोण होता तो माहितीये? हातात बेड्या, समोर अथांग समुद्र आणि मागे संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य. सामान्य माणूस असता तर कदाचित नशीब माणून शांत बसला असता, पण तो माणूस वेगळा होता. कारण त्याच्यासाठी स्वातंत्र्य हे फक्त स्वप्न नव्हतं तर जगणं होतं. त्या माणसाचं नाव विनायक दामोदर सावरकर. 1910 ब्रिटिश सावरकरांना भारतात आणत होते. जहाज फ्रान्सजवळ पोचलं आणि अचानक एका छोट्याशा खिडकीतून सावरकरांनी थेट समुद्रात उडी मारली. कल्पना करा तो क्षण. एका बाजूला खोल समुद्र आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या. त्यामध्ये फक्त एक माणूस उभा होता, ज्याच्या मनात भीतीपेक्षा स्वातंत्र्य मोठं होतं. ते पुन्हा पकडले गेले आणि मग शिक्षा सुद्धा झाली, 2 जन्मठेपेची. एका माणसाला 2 आयुष्याची शिक्षा झाली, कारण ब्रिटिशांना माहिती होतं हा माणूस फक्त लढत नाहीये, तो विचार निर्माण करतोय. म्हणून कदाचित त्यांच्या विचाराचीच ब्रिटिशांना सर्वात जास्त भीती होती. मग सुरू झाला अंदमानचा काळा अध्याय. काळं पाणी, एक अशी जागा जिथे कैदी जगायची इच्छा हरवायचे, जिथे शिक्षा शरीराला नव्हे तर मनाला मोडण्यासाठी दिली जायची. लोखंडी साखळ्या, एकटेपणा, अमानुष छळ आणि प्रत्येक दिवस मृत्यूसारखा. पण त्या अंधारातही एक माणूस हार मानत नव्हता, कारण सावरकर तुरुंगात फक्त जगत नव्हते, ते विचार घडवत होते. ज्या भिंतींनी हजारो कैद्यांचे आवाज गिळले, त्याच भिंतीवर सावरकर कविता लिहित होते. त्यांचं महाकाव्य कमला याच काळ्या पाण्यात जन्माला आलं. कागद पेन नव्हतं, स्वातंत्र्यही नव्हतं, पण विचार होते. कारण त्यांना माहिती होतं शरीर कैद होऊ शकतं, पण विचार नाही. आज आपण छोट्या अपयशाने थांबतो, एका नकाराने तुटून जातो, एका कठीण दिवसाने स्वतःवरचा विश्वास हरवतो. मग विचार करा, त्या काळात लोक इतकी मोठी लढाई कशी लढली असतील. कदाचित म्हणूनच सावरकर आजही फक्त इतिहास नाही तर मानसिक ताकदीचं उदाहरण आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना फक्त आठवायची गरज नाही, पण स्वतःला एक प्रश्न विचारायची गरज आहे. आपल्याकडे स्वप्न आहे, पण त्यासाठी लढायची तयारी आहे का? वंदे मातरम.